स्कंध 3 अध्याय 21. कर्दमांची तपश्चर्या आणि भगवंतांचे वरदान. विदुराने विचारले, भगवन, स्वयंभू व मनुचा वंश मोठा आदरणीय मानला गेला आहे. त्यात मैथुन धर्माने प्रजेची वृद्धी झाली होती. आता आपण मला त्याची कथा ऐकवावी. ब्रह्मन, आपण म्हणाला होतात की स्वयंभू व मनुचे पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद यांनी 7 द्वीपांनी वेढलेल्या पृथ्वीचे धर्मपूर्वक पालन केले होते आणि त्यांची देवहूती नावाची कन्या हिचा कर्दम प्रजापतींशी विवाह झाला होता. यम इत्यादी योगाच्या लक्षणांनी देवहूती संपन्न होती. तिच्यापासून महायोगी कर्दमांना किती संताने झाली तो सर्व प्रसंग आपण मला सांगावा. मला तो ऐकण्याची खूप इच्छा आहे. तसेच भगवान रुची आणि ब्रह्मदेवाचे पुत्र दक्ष प्रजापतींनी सुद्धा मनूंच्या कन्यांचे पाणीग्रहण करून त्यांच्यापासून कोणत्या प्रकारे कोणकोणती संतती उत्पन्न केली ते सर्व चरित्र मला सांगावे. मैत्रेय म्हणाले, जेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान कर्दमांना आज्ञा केली की तुम्ही प्रजोत्पत्ती करावी, तेव्हा त्यांनी 10,000 वर्षांपर्यंत सरस्वती नदीच्या तीरावर तपश्चर्या केली. ते एकाग्र चित्ताने प्रेमपूर्वक पूजादी उपचारांनी शरणागत वरदायक श्रीहरींची आराधना करू लागले. हे विदुरा, तेव्हा सत्ययुगाच्या प्रारंभी कमलनयन भगवान श्रीहरींनी प्रसन्न होऊन आपल्या शब्द ब्रह्ममय स्वरूपाने मूर्तिमान होऊन त्यांना दर्शन दिले. भगवंतांची ती भव्य मूर्ती सूर्याप्रमाणे तेजस्वी होती. त्यांनी गळ्यात पांढऱ्या आणि निळ्या कमळांची माळ धारण केली होती. त्यांचे मुखकमल काळ्या आणि सुंदर केसांच्या बटांनी सुशोभित दिसत होते. त्यांनी स्वच्छ वस्त्र परिधान केले होते. मस्तकावर झगमगणारा सुवर्णमय मुकुट, कानात चमकणारी कुंडले आणि हातांमध्ये शंख, चक्र, गदा ही आयुधे होती. त्यांच्या एका हातात क्रीडेसाठी घेतलेले पांढरे कमळ शोभून दिसत होते. प्रभूंचे मधुर हास्यमय मुखकमल चित्त आकर्षित करून घेत होते. त्यांनी आपले चरणकमळ गरुडाच्या खांद्यावर ठेवले होते. वक्षस्थळावर श्रीलक्ष्मी आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता. प्रभूंच्या या आकाशस्थित मनोहर मूर्तीचे दर्शन करून कर्दमांना फार आनंद झाला. त्यांच्या सर्व कामना पूर्ण झाल्यामुळे त्यांनी प्रसन्न हृदयाने पृथ्वीवर मस्तक टेकवून भगवंतांना साष्टांग नमस्कार केला आणि नंतर प्रेमाने मनपूर्वक हात जोडून सुमधुर वाणीने ते त्यांची स्तुती करू लागले. कर्दम म्हणाले, हे स्तुती करण्यायोग्य परमेश्वरा, आपण संपूर्ण सत्वगुणाचे निधी आहात. योगीजन उत्तरोत्तर शुभयोनींमध्ये जन्म घेऊन शेवटी योगस्थ झाल्यावर आपल्या ज्या दर्शनाची इच्छा करतात तेच आपले दर्शन आज आम्हाला झाल्याने आमचे नेत्र धन्य झाले. भवसागरातून पार होण्यासाठी आपले चरणकमळ जहाज आहेत. असे असूनही ज्यांची बुद्धी आपल्या मायेने लोप पावली आहे तेच केवळ नरकामध्येही मिळणाऱ्या तुच्छ क्षणिक विषय सुखांसाठी त्या चरणांचा आश्रय घेतात. परंतु स्वामी, आपण तर त्यांना ते विषय भोगही देताच. प्रभो, तसाच कामकलुषित हृदय असलेला मी सुद्धा माझ्या स्वभावाला अनुरूप आणि गृहस्थ धर्म पालन करण्यास सहाय्यक अशा कन्येशी विवाह व्हावा म्हणून आपल्या कल्पवृक्षाप्रमाणे सर्व कामना पुरविणाऱ्या चरणकमलांना शरण आलो आहे. सर्वेश्वरा, आपण सर्व लोकांचे अधिपती आहात. नाना प्रकारच्या कामनांमध्ये गुंतलेले हे लोक आपल्या वेदवाणीरूप दोरीने बांधलेले आहेत. हे धर्ममूर्ते, त्यांचेच अनुकरण करीत मीही कालरूप आपल्याला कर्ममय आज्ञा पालनरूप पूजा समर्पण करीत आहे. आपले भक्त विषयासक्त लोक
आणि त्यांच्याच मार्गांचे अनुकरण करणाऱ्या माझ्यासारख्या कर्मजड पशूंची पर्वा न करता आपल्या चरणांच्या छत्र छायेचाच आश्रय घेतात. तसेच एकमेव आपल्या गुणगानरूप चविष्ट सुधेचे पान करून आपल्या तहान भूक इत्यादी देहधर्मांना शांत करतात. प्रभो, हे कालचक्र मोठे प्रबळ आहे. साक्षात ब्रह्म याची फिरण्याची धुरी आहे. अधिक मासासह 13 महिने आरे आहेत. 360 दिवस जोड आहेत. 6 ऋतू, चाकाचा घेर, अनंत क्षणपल इत्यादी याच्या तीक्ष्ण धारा आहेत. तसेच 3 चातुर्मास याचे आधारभूत 3 वर्तुळे आहेत. हे अत्यंत वेगवान संवत्सर रूप कालचक्र चराचर जगाचे आयुष्य संपवत फिरत असते, परंतु आपल्या भक्तांच्या आयुष्याचा ऱ्हास करू शकत नाही. भगवन, ज्याप्रमाणे कोळी कीटक स्वतः जाळे पसरतो, त्याचे रक्षण करतो आणि शेवटी ते गिळून टाकतो, त्याचप्रमाणे आपण एकटेच या जगाची रचना करण्यासाठी आपल्याशी अभिन्न अशा योगमायेचा स्वीकार करून त्यातून अभिव्यक्त झालेल्या आपल्या सत्वगुणादी शक्तीद्वारा स्वतःच या जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करता. प्रभो, यावेळी आपण आपल्या तुळसीमाला मंडित मायेने परिच्छिन्न दिसणाऱ्या सगुण मूर्तीचे आम्हाला दर्शन दिले आहे. आपण आम्हा भक्तांना जे शब्दादी विषय सुख प्रदान करता ते माईक असल्या कारणाने आपल्याला जरी पसंत नसले तरी परिणामतः आमचे कल्याण करण्यासाठी असल्याने ते आम्हाला प्राप्त होवो. आपण स्वरूपतः निष्क्रिय असूनसुद्धा मायेच्याद्वारा सर्व जगाचा व्यवहार चालविणारे आहात. तसेच अल्पशी उपासना करणाऱ्यांवर सुद्धा सर्व इच्छित वस्तूंचा वर्षाव करणाऱ्या आपल्या वंदनीय चरणकमलांना मी वारंवार नमस्कार करतो. मैत्रेय म्हणाले, भगवंतांच्या भुवया प्रेमपूर्ण स्मितहास्ययुक्त दृष्टीने चंचल होत होत्या. ते गरुडाच्या खांद्यावर विराजमान झालेले होते. कर्दमांनी जेव्हा निष्कपट भावाने त्यांची स्तुती केली तेव्हा ते अमृतवाणीने बोलू लागले. श्री भगवान म्हणाले, ज्यासाठी तू आत्मसंयम करून माझी आराधना केली आहेस, तो तुझ्या हृदयातील हेतू जाणून मी अगोदरच तशी व्यवस्था केली आहे. प्रजापते, माझी आराधना कधीच निष्फळ होत नाही. त्यातून ज्यांचे चित्त नेहमी माझ्या ठिकाणीच लागलेले असते, त्या तुझ्यासारख्या महात्म्या लोकांनी केलेली उपासना तर अधिकच फलदायी होते. प्रजापती पुत्र सदाचार संपन्न सम्राट स्वयंभुव मनू ब्रह्मावर्तामध्ये राहून 7 समुद्रांनी वेढलेल्या सर्व पृथ्वीचे राज्य करीत आहेत. विप्रवर, तो धर्मज्ञ राजर्षी मनू शतरूपा राणीबरोबर तुला भेटण्यासाठी परवा येथे येईल. त्याची एक रूप, यौवन, शील आदी गुणांनी संपन्न काळेभोर डोळे असलेली कन्या यावेळी विवाहाला योग्य झाली आहे. प्रजापते, तू तिच्यासाठी सर्व दृष्टींनी योग्य आहेस, म्हणून तो तुलाच ती कन्या अर्पण करेल. ब्रह्मन, गेल्या अनेक वर्षांपासून तुझे चित्त जशा पत्नीची इच्छा करीत आहे, तशीच ती राजकन्या लवकरच तुझी पत्नी होऊन तुझी यथेष्ट सेवा करील. ती तुझे वीर्य आपल्या गर्भात धारण करून त्यापासून 9 कन्या उत्पन्न करील आणि पुन्हा त्या कन्यांपासून लोकरीतीला अनुसरून मरीची आदी ऋषीगण पुत्र उत्पन्न करतील. तू सुद्धा माझ्या आज्ञेचे यथायोग्य पालन करून शुद्ध चित्त होऊन नंतर आपली सर्व कर्मफळे मला अर्पण करून मलाच प्राप्त होशील. जीवांवर दया करून तू आत्मज्ञान प्राप्त करशील आणि नंतर सर्वांना अभयदान देऊन स्वतःसहित संपूर्ण जगताला माझ्यामध्ये आणि मला तुझ्यामध्ये स्थित असलेला पाहशील. महामुनी, मी सुद्धा माझ्या अंश कलारूपाने तुझ्या तेजापासून तुझी पत्नी देवहूतीच्या गर्भात अवतीर्ण होऊन
सांख्यशास्त्राची रचना करीन.